श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन कधी व कसे करावे? कुंकुमार्चन म्हणजे काय? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक. काही ठिकाणी फक्त देवीच्या पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे. देवीचा जप करत एक एक चिमूट कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत वाहावे अथवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे किंवा कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ 15 वेळा करावा. 16व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी, म्हणजे श्रीसूक्ताचे आवर्तन झाले. नवरात्रीच्या 9 दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करू शकता. या कुंकवात खूप शक्ती असते. हे कुंकू रोज कपाळी लावावे आणि महत्त्वाच्या कामाला जाताना सुद्धा लावून जावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.